आज भर पावसात इंदापुरातून भिजत घरी आलो. नमस्कार मंडळी. सकाळी उठून जानू दुधाला चालली होती. काकी साफसफाई करत होत्या. मी पूर्ण घरभर धूप फिरवली. सकाळीपासून खूप ढगाळ वातावरण होतं आज. पिया रेडी होऊन तिच्या एक्झामसाठी गेली. नंतर मी चमच्याभर तूप खाल्लं. बघता बघता बाहेर पाऊस चालू झाला. रॉकी बाहेर खेळायला गेला होता आणि काय माहीत काय पायाला लागून घेऊन आला, दोन्ही पायाला. मग मी त्यामध्ये हळद भरली आणि बाहेर पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. नंतर मी जेवण केलं आणि 2 तासाने पिया तिच्या एक्झामवरून माघारी आले. नंतर आम्ही रॉकीच्या पायाला पट्टी गुंडळली आणि संध्याकाळी 6 वाजता मी रेडी झाले इंदापूरला येण्यासाठी. त्यावेळेस पाऊस खूप कमी झाला होता. इंदापूरला पोहोचून अगोदर मी रसमलाई घेतली आणि पूर्ण इंदापूरमध्ये माझे बरेच फॉलोवर भेटले. सगळ्यांशी भेटून झाल्यानंतर मी गेले निसर्ग पार्लरमध्ये. रसिका मॅमजवळ जाऊन मी अगोदर आयब्रोज बनवून घेतले. नंतर मी गेले मंडळी म्हणजे भाजीपाला विकत आणण्यासाठी आणि शेजारूनच रॉकीसाठी कलेजीसुद्धा पॅक केली. घरी येतच होते त्यावेळेस मला बबलू भेटला. मग आम्ही गेलो लस्सी पिण्यासाठी. जरा वेळ बसलो. तोपर्यंत बाहेर पाऊस चालू झाला होता आणि ह्याच पावसामध्ये भिजत भिजत घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.